Hello friends, let's start with the second chapter from Science 2, that is Life Process in Living Organisms Part 1. सजीवांमधील जीवन प्रक्रिया जी काही आहे त्याचा पार्ट 1 that is second chapter आपण बघणार आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस. म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये अनेक ऑर्गन सिस्टम्स आहेत. दे कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन दी ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये अनेक ऑर्गन सिस्टम्स आहेत, ते कंटिन्युअसली वर्किंग. कुठले कुठले सिस्टम्स आहेत तर फर्स्ट इज सर्क्युलेटरी सिस्टम, देन देर इज नर्वस सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, स्केलेटल सिस्टम आणि मस्क्युलर सिस्टम. दीज ऑल सिस्टम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर वर्क. हे काय झाले तर इंटरनल स्ट्रक्चर्स आहेत. इंटरनल स्ट्रक्चर्स कुठले कुठले, इंटेस्टाइन्स असतील, हार्ट असेल, स्टमक असेल, ब्रेन असेल, दीज आर द इंटरनल ऑर्गन्स. Along with them, external organs are also working. External organs म्हणजे कुठले, तुमचे हात, पाय, डोळे, नाक, तोंड. These all are external organs. They are performing their functions independently. प्रत्येक जण आपापलं काम व्यवस्थित करतंय थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन. एकमेकांच्या सहाय्याने ते काम करतायत. जर सपोज इंटेस्टाईन म्हटली की आज मी एक दिवस काम करणार नाही तर काय होणार आहे, गॅस्ट्रायटिस होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला पातळ संडास लागणार आहे. Am I right? So this is nothing but they are working in a complete coordination. एकमेकांच्या मदतीनं काम करतात. Carbohydrate, fats and lipids are the main source of energy. आपण जे काही फळं खातो, भाज्या खातो, नॉनव्हेज असेल, व्हेज असेल, whatever we eat, what we get from it, this is nothing but the energy. Okay, these are the main source of energy, carbohydrate, fats and lipids, and it is harvested by mitochondria present in each cell. Mitochondria म्हणजे काय, मराठीत त्याला तंतुकणिके असे म्हणतात. मायटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ अ सेल. म्हणजेच काय की पॉवर जनरेट करतं, एनर्जी जनरेट करतं. हे जे काही लिपिड्स आहेत, कार्बोहायड्रेट, फॅट्स, हे एनर्जी प्रोड्यूस करतात कुठून, मायटोकॉन्ड्रियाकडून. इट इज not like that only food stuff is sufficient for energy production, but oxygen is also necessary. आपण म्हणतो की जेवल्यानंतर पोट भरतं, मला भरपूर एनर्जी मिळते, पण only food stuffs are not important. त्याचबरोबर आपल्याला काय लागतं तर oxygen is also very much important. All these, that is food stuffs and oxygen, are transported up to cell via circulatory system. आपण जे काही खातो, जे काही पितो, ते सगळं कुठं जात असतं, ब्लड मध्ये जात असतं आणि दॅट ब्लड इज गोइंग टू ट्रान्सपोर्टेड टू द सेल्स ऑफ युअर बॉडी. इथं मी एक डायग्राम दिली आहे. म्हणजेच काय की ऑक्सिजन जे काही तुम्ही रेस्पिरेशन थ्रू घेता आणि ग्लुकोज जे आपण खातो, दॅट इज कार्बोहायड्रेट, फॅट्स, लिपिड्स, ह्यामधून जे काही ग्लुकोज आपल्याला मिळतं, हे दोघं पण मिळून काय प्रोड्यूस करतायत तर एनर्जी प्रोड्यूस करतायत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ जर तुम्ही रेस्पिरेशन थ्रू ऑक्सिजनच घेतला नाही तर काय होतं बघा. फंक्शनिंग ऑफ ऑल दीज लाईफ प्रोसेसेस ऑल्सो रिक्वायर्स एनर्जी. एनर्जीची गरज कशाला आहे तर जे काही फंक्शनिंग चालू आहे ओव्हरऑल आपल्या बॉडीमध्ये, वेगवेगळे सिस्टम्स काम करतात, तर त्यांच्या फंक्शनिंगसाठी एनर्जीची गरज असते. ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कन्झ्युम द फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. फक्त ह्युमन्सच नाही तर बाकीचे ॲनिमल सुद्धा काय करतात, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स कन्झ्युम करतात. प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स. व्हॉट आर ऑटोट्रॉप्स? दे प्रिपेअर देअर ओन फूड. ऑटोट्रॉप्स म्हणजेच काय, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्व्स whereas remaining is stored in various parts like fruits, leaves, stem and root. जे काही प्लांट्स आहेत ते काय करतायत तर स्वतःसाठी अन्न तयार करतायत. त्यांना जेवढं लागतं ते युटिलाइज करतायत, वापरतायत, आणि बाकीचं जे काही अन्न आहे ते कुठं साठवतायत तर फ्रूट्स असतील, लीव्स असतील, स्टेम असेल, रूट असेल, या सगळ्यांमध्ये ते सगळं अन्न साठवलं जातं न वापरलेलं. They consume all these various plant materials and obtain different materials like carbohydrate, fats, proteins, vitamins, minerals, etc. हे जे प्लांट आहेत, आपण जर प्लांट्सना खाल्लं, वॉट एव्हर वी ईट व्हेजिटेबल्स, ह्याच्यातून आपल्याला काय मिळत आहे तर दीज ऑल थिंग्स वी गेट 4 किलो कॅलरीज एनर्जी पर ग्रॅम फ्रॉम दी कार्बोहायड्रेट्स.
कार्बोहायड्रेट्समधून आपल्याला काय मिळतंय तर 4 किलो कॅलरीज एवढी एनर्जी पर ग्रॅम आपल्याला मिळत आहे. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये एनर्जी प्रोडक्शन कशी होते ते बघूया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये रेस्पिरेशन जे आहे ते 2 लेवलवरती होत असतं. फर्स्ट लेवल इज बॉडी लेवल अँड सेकंड इज सेल्युलर लेवल. बॉडी लेवल मध्ये काय होत असतं तर ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग्स इन केस ऑफ रेस्पिरेशन दॅट इज ऑकरिंग इन दी बॉडी. बॉडीमध्ये जे काही रेस्पिरेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची घेवाणदेवाण होत असती. हे जे आहे दॅट इज रेस्पिरेशन ॲट बॉडी लेवल. In case of respiration at cellular level, foodstuffs are oxidized either with or without help of oxygen. Cellular level मध्ये काय होतं, whatever foodstuff we eat, that may be carbohydrates, proteins, lipids, या सगळ्यांचं काय होत असतं तर ऑक्सिडेशन होत असतं. They are oxidized at cellular level. That may be with or without help of oxygen. ते ऑक्सिडेशन जे आहे, फूडस्टफ्सचं ऑक्सिडेशन जे आहे, इट कॅन बी विथ और विदाउट दी हेल्प ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या मदतीनंही होऊ शकतं किंवा ऑक्सिजनची मदत न घेताही होऊ शकतं. कार्बोहायड्रेट्स ऑफ दी फूड दॅट वी कन्झ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. जे काही कार्बोहायड्रेट्स आपण दररोज खातो त्याचं काय होत असतं, एनर्जीमध्ये रूपांतर होत असतं. This energy is obtained in the form of ATP. ही जी काही एनर्जी प्रोड्यूस होते ती कोणाच्या फॉर्ममध्ये भेटते तर ATP. What is ATP? The full form is adenosine ट्रायफॉस्फेट. ह्याचा डिटेल अभ्यास आपण पुढे करणार आहोत. तोपर्यंत ATP म्हणजे एडेनोसिन ट्रायफॉस्फेट एवढंच लक्षात ठेवा. For this purpose, glucose, a type of carbohydrates, is oxidized step by step in the cell. ही एनर्जी प्रोडक्शनमध्ये ग्लुकोज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट. ग्लुकोज काय आहे तर इट इज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचं जर ऑक्सिडेशन करत गेलो तर आपल्याला काय मिळतं, ग्लुकोज. इट इज ऑक्सिडाइज इन अ स्टेप बाय स्टेप इन दी सेल्स. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होत जातं स्टेप बाय स्टेप इन दी सेल्स. दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. ह्यालाच काय म्हणतात तर सेल्युलर रेस्पिरेशन. थोडक्यात सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय की ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करणं स्टेप बाय स्टेप. दॅट्स इट. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय 2 मेथड्स. 2 मेथडनी सेल्युलर रेस्पिरेशन होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. फर्स्ट इज एरोबिक रेस्पिरेशन. मी मगाशी सांगितलं होतं की ग्लुकोज ऑक्सिडाइज होतो त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापरही होऊ शकतो किंवा ऑक्सिजनचा वापर न होताही आपल्याला ऑक्सिडेशन करता येतं. त्याच्याच 2 मेथड्स आहेत. पहिला आहे एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे जिथं ऑक्सिजन इन्व्हॉल्व्ड आहे, जिथं ऑक्सिजनच्या मदतीनं रेस्पिरेशन केलं जातं. सेकंड मेथड इज anaerobic रेस्पिरेशन जिथं ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व्ड. ऑक्सिजनची इथं गरज नाही. Aerobic and anaerobic respiration are the 2 methods of cellular respiration. मी मगाशी म्हणत होते की आपल्याला ग्लुकोज मिळतो आफ्टर ऑक्सिडेशन ऑफ दी कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सचं जर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, ग्लुकोज. ग्लुकोज जे आहे ते हळूहळू सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये 2 प्रकार आहेत. मी मगाशी सांगितलं होतं. फर्स्ट इज एरोबिक रेस्पिरेशन, अनदर इज दी anaerobic रेस्पिरेशन. एरोबिक आणि anaerobic रेस्पिरेशनच्या आधी ग्लायकोलायसिस नावाची एक प्रोसेस होत असते ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात होतं, पायरुवेटमध्ये किंवा पायरुविक ॲसिडमध्ये. हे पायरुविक ॲसिड जे आहे ईदर ते एरोबिक रेस्पिरेशनमध्ये जाईल किंवा anaerobic रेस्पिरेशनमध्ये जाईल. एरोबिक रेस्पिरेशन कुठं होतं, माइटोकॉन्ड्रियामध्ये, तंतुकणिकेमध्ये एरोबिक रेस्पिरेशन होत असतं. या एरोबिक रेस्पिरेशनचे 3 प्रकार आहेत किंवा 3 स्टेप्स आहेत. प्रकार नाही तर स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलायसिस. दिस इज द फर्स्ट स्टेप ओव्हर हिअर. सेकंड स्टेप इज द Krebs cycle and third step is electron transport chain. We'll know about it later. Let's start with it.
starting with the aerobic respiration. In aerobic respiration, glucose is oxidized into 3 steps. Starting with the first step, that is glycolysis. ग्लायकोलायसिसचं मीनिंग काय, तर ग्लायको म्हणजेच ग्लुकोज आणि लायसिसचा अर्थ आहे ब्रेकडाऊन. सो ग्लायकोलायसिस मीन्स ग्लुकोजचं ब्रेकडाऊन. जे काही ग्लुकोज आहे त्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये ब्रेक करणं म्हणजेच ग्लायकोलायसिस. The process of glycolysis occurs in the cytoplasm. Suppose this is a rectangular cell. इथे एक न्यूक्लियस आहे, तर या न्यूक्लियसच्या बाजूला जे काही सायटोप्लाझम असतं त्याच्यामध्ये काय होते, तर ग्लायकोलायसिस ही प्रोसेस होती इन दी सायटोप्लाझम. A molecule of glucose is oxidized step by step in this process. या प्रोसेसमध्ये ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल स्टेप बाय स्टेप प्रोसेसनी काय होतंय, तर ऑक्सिडाइज होतंय. ऑक्सिडाइजचं मीनिंग काय, तर ज्वलन होतंय. ज्वलन होऊन कशाचंही ब्रेकडाऊन होत असतं. इन दिस वे ग्लुकोज इज गेटिंग ऑक्सिडाइज्ड अँड ब्रोकन इनटू 2 मॉलिक्युल्स ऑफ ईच. प्रत्येकाचे 2 मॉलिक्युल्स. कुणाकुणाचे, फर्स्ट पायरुविक ॲसिड, देन ATP, NADH2 अँड वॉटर. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन कशा कशामध्ये झालंय, 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड, 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP, 2 molecules of NADH2 and 2 molecules of H2O. What is ATP? What is NADH2? We have been teaching later on. Molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. हे जे pyruvic acid तयार झालंय ह्याचं पुन्हा ब्रेकडाऊन कशामध्ये होतंय, तर acetyl coenzyme A मध्ये. This is a very important molecule that is formed. This acetyl coenzyme A is going to go into the next step, that is TCA cycle. 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 are released during this process. यामध्ये NADH2 आणि CO2 चे 2 molecules काय होतात, तर बाहेर निघून जातात, रिलीज होतात आउट ऑफ दिस सेल. So this glycolysis is having another name, that is EMP pathway. ह्या EMP pathway नाव पडायचं कारण काय? We'll introduce to certain scientists. The process of glycolysis was discovered by Gustav Emden, Otto Meyerhoff and Jakob Parnas along with their colleagues. There were 3 scientists, that is Emden, Meyerhoff and Parnas. Along with their colleagues, they have discovered the glycolysis process. For this purpose, they performed experiments on the muscles. आपले जे बॉडीचे मसल्स असतात त्याच्यावर त्यांनी एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले होते. Hence, glycolysis is also called as, glycolysis आणखीन एक नाव आहे Emden, Meyerhoff and Parnas pathway, that is EMP pathway. So this is nothing but glycolysis. Glycolysis थोडक्यात काय आहे, तर ते सायटोप्लाझम मध्ये होतं. इट इज नथिंग बट ग्लुकोजचं ऑक्सिडेशन. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतं काय, 2 molecules of pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. And what is released? NADH2 and CO2 is released during this process. Pyruvic acid जे बनतं ते acetyl coenzyme A मध्ये कन्वर्ट होतं and this acetyl coenzyme A is coming into the next step, that is TCA cycle. Now let's start with the second step, that is tricarboxylic acid cycle in aerobic respiration. In glycolysis we had got acetyl coenzyme A 2 molecules. Those molecules will enter into the mitochondria. ग्लायकोलायसिस मध्ये ॲसिटिल कोएन्झाइम ए जो आहे तो कुठं मिळाला होता आपल्याला, सायटोप्लाझम मध्ये मिळाला होता. तर सायटोप्लाझम मधून कुठं आला आता, मायटोकॉन्ड्रियम मध्ये आलेला आहे. द सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन्स कॉल्ड एज tricarboxylic acid cycle
is operated on it in the mitochondria. ही जी TCA सायकल आहे ती ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये ऑपरेट व्हायला चालू होते in the mitochondria. Acetyl part of coenzyme A is completely oxidized through this cyclical process. हे जो acetyl coenzyme A आहे ह्यातला जो acetyl part आहे त्याचं काय होतंय तर ऑक्सिडेशन होतंय. ऑक्सिडेशन म्हणजेच काय तर ब्रेकडाऊन. ऑक्सिडेशन म्हणजे काय तर ब्रेकडाऊन. ऑक्सिडेशन होत असताना ॲसिटिल पासून आपल्याला काय काय मिळतंय तर कार्बन डायऑक्साइड मिळतोय, वॉटर मिळतंय, NaDH2, FADH2 are derived. What is NaDH2 and what is FADH2? NaDH2 is nicotinamide adenine dinucleotide. FADH2 is flavin adenine dinucleotide. So this derivation of NaDH2, FADH2, H2O and CO2 is from the acetyl part of the acetyl coenzyme A. ही जी TCA सायकल आहे ही सर हॅन्स क्रेब यांनी डिस्कवर केली होती. त्यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं 1953 मध्ये. या सायक्लिकल प्रोसेसला त्यांनी डिस्कवर केलं, यामुळे त्याला क्रेब्स सायकल असं नाव दिलं गेलं. So there are three names for the TCA cycle. First name is tricarboxylic acid cycle, second name is Krebs cycle, and third name is citric acid cycle. What all are derived from this? It is nothing but NaDH2, FADH2, carbon dioxide and water are derived from the TCA cycle. Now the third step, that is electron transfer chain reaction of the aerobic respiration. What happens in the electron transfer chain reaction? The molecules of NaDH2 and FADH2 are formed during the above processes. आपल्याला TCA सायकल मधून NaDH2 आणि FADH2 मिळाले होते. They participate in the electron transfer chain reaction. हे NaDH2 आणि FADH2 नेक्स्ट स्टेप मध्ये, दॅट इज ETC रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. ड्यू टू दिस 3 molecules of ATP are obtained from each NaDH2. What is ATP? We are going to learn later on. Just remember the following processes properly. Due to this, 3 molecules of ATP are obtained from the NaDH2. NaDH2 पासून आपल्याला 3 molecules of ATP मिळत आहेत. इथं लिहिलेलं आहे प्रत्येक NaDH2 पासून आपल्याला 3 molecules of ATP मिळत आहेत. And 2 molecules of ATP from each FADH2 molecule. प्रत्येक FADH2 पासून आपल्याला 2 molecules of ATP मिळत आहेत. Besides ATP, water molecules are also formed in this reaction. ATPच नाही तर आपल्याला आणखीन काय मिळतंय? Water molecules are formed in this reaction. Electron transfer chain reaction is operated in the mitochondria only. ही रिएक्शन सुद्धा कुठे होत असते? माइटोकॉन्ड्रिया मध्येच होत असते. I'll give you a brief summary of all the reactions. Okay. So here is a brief summary of the aerobic respiration. That is all the 3 steps. First is glycolysis, second is TCA and third is ETC. जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचा इंटेक करतो त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे? ग्लुकोज. ग्लुकोज मिळाल्यानंतर फर्स्ट स्टेप दॅट इज ग्लायकोलायसिस टेक्स प्लेस इन दी सायटोसोल दॅट इज सायटोप्लाझम. ही जी स्टेप आहे दॅट इज ग्लायकोलायसिस, ह्याच्यामध्ये काय होत असतं? ग्लुकोज पासून आपल्याला पायरुवेट मिळतो, म्हणजेच काय? पायरुविक ऍसिड मिळतो आणि पायरुविक ऍसिड जे आहे इट इज कन्वर्टेड इनटू acetyl coenzyme A. This happens in the glycolysis process in the aerobic respiration. Anaerobic नाही, मी aerobic respiration बद्दल बोलती आहे. acetyl coenzyme A जेव्हा माइटोकॉन्ड्रिया मध्ये येतो
त्याच्यानंतर काय चालू होते तर TCA सायकल चालू होते, दॅट इज ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ऍसिटिल कोएन्झाइम हे जेव्हा TCA सायकल मध्ये येते तेव्हा काय होतं, यातला जो ऍसिटिल पार्ट आहे त्याचं काय चालू होतं, ऑक्सिडेशन. अँड व्हॉट आर द प्रोडक्ट्स वी गेट, दॅट इज CO2, H2O, NaDH2 and FADH2. It's NaDH2. These are the products what we get in the TCA cycle. After this, that is Krebs cycle. These are the products of Krebs cycle, TCA cycle or citric acid cycle. Next, third step is the electron transport chain. In this step, the NaDH2 and FADH2 that we get in the Krebs cycle enter into the ETC cycle. ह्याच्यामध्ये काय होतं तर ATP प्रोडक्शन चालू होतं. NaDH2 पासून आपल्याला 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळतात आणि FADH2 पासून आपल्याला काय मिळतात 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP. And this process is electron transport chain system. This is nothing but the aerobic respiration. Thus, a molecule of glucose, this is one molecule of glucose, is completely oxidized. ह्याचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला लास्ट प्रोडक्ट काय मिळतोय ATP in aerobic respiration, and molecules of CO2 and H2O are produced along with the energy. आपल्याला काय मिळतंय एनर्जीज म्हणजेच काय तर ATP. एनर्जीज म्हणजे काय तर ATP, त्याच्याबरोबर काय मिळते कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. दिस इज द aerobic respiration that takes place in the cells. Now let's start with the next point, that is energy through the lipids and proteins. If there is insufficient amount of carbohydrates in your body, काय वेळेला काही कंडिशन्स असतात लाईक फास्टिंग, हंगर, या वेळेला कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण तुमच्या बॉडीमध्ये कमी होतं. त्यावेळेला ॲक्च्युली लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज्ड फॉर एनर्जी प्रोडक्शन. लिपिड्स आणि प्रोटीनचा वापर करून एनर्जी प्रोडक्शन कार्बोहायड्रेट्सच्या कमतरतेत चालू होतं. इन केस ऑफ लिपिड्स दे आर कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स. जे काही लिपिड्स आहेत त्या कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड अँड प्रोटीन्स आर कन्वर्टेड इंटू अमायनो ॲसिड्स. प्रोटीन्स प्रथिने जे काही आहेत ते अमायनो आम्लामध्ये त्यांचं कन्व्हर्जन होतं. कम टू दी चार्ट डाऊन. जसं कार्बोहायड्रेट्स ग्लायकोलायसिस प्रोसेसपासून पायरुविक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं, तसंच लिपिड्स आहेत ते फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात आणि प्रोटीन्स आर कन्वर्टेड इंटू अमायनो ॲसिड्स. Fatty acids and amino acids are converted into acetyl coenzyme A. जसं ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये पायरुविक ॲसिड कशात कन्वर्ट होतं ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. सिमिलरली लिपिड्स पासून जे फॅटी ॲसिड्स निर्माण होणार आहेत किंवा प्रोटीन्स पासून जे अमायनो ॲसिड्स निर्माण होणार आहेत त्यांचं कन्व्हर्जन पुन्हा कशात होणार आहे ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. And energy is obtained through complete oxidation of acetyl coenzyme A by the process of Krebs cycle in the mitochondria. ज्या पद्धतीनं जी स्टेप्स होते आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ते स्टेप्स पुढे कंटिन्यू होणार आहेत. फर्स्ट स्टेप काय होतं ग्लायकोलायसिस. दिस वॉज द फर्स्ट स्टेप दॅट टूक प्लेस. त्याच्यापासून आपल्याला काय मिळालं पायरुविक ॲसिड. त्याच्यापासून आपल्याला काय मिळालं ॲसिटिल कोएन्झाइम ए. दिस is nothing but the first process, that is glycolysis. यानंतर 2 स्टेप्स होत्या. there was Krebs cycle and ETC cycle. ओके. तसंच फॅटी ॲसिड पासून जे ॲसिटिल कोएन्झाइम ए मिळणार आहे आणि अमायनो ॲसिड पासून ॲसिटिल कोएन्झाइम ए मिळणार आहे, तो मिळालेला ॲसिटिल कोएन्झाइम ए पुन्हा कशात जाणार आहे माइटोकॉन्ड्रियामध्ये जाणार आहे फॉर दी Krebs cycle or TCA cycle to get on. त्याच्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला CO2, H2O and एनर्जी म्हणजेच काय तर ATP. ओके. मी मगासपासून तुम्हाला ATP म्हणतेय. व्हॉट इज ॲक्च्युली ATP? ATPचा फुल फॉर्म मगाशी सांगितला होता. इट इज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. इट इज अ एनर्जी रिच मॉलिक्यूल.
ATP काय आहे तर इट इज अ मॉलिक्यूल आणि त्याच्यामध्ये काय आहे तर भरपूर अमाऊंट ऑफ एनर्जी आहे अँड एनर्जी इज स्टोर्ड इन दी बॉन्ड्स बाय विच फॉस्फेट ग्रुप्स आर अटॅच्ड. ATPचं स्ट्रक्चर कसं आहे तर त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप्स आहेत आणि हे जे फॉस्फेट आहेत ते एकमेकांना बॉन्ड्सनी जॉईन केलेले आहेत. ह्या बॉन्ड्समध्ये काय आहे तर एनर्जी आहे. ह्या बॉन्ड्समध्ये त्यांची एनर्जी स्टोर्ड आहे. These molecules are stored in the cells as per their need. सेल्समध्ये हे ATPचे मॉलिक्यूल स्टोर्ड असतात. जसे जशी गरज भासते तसे तसे ते ATPचे एनर्जी यूज केली जातात. केमिकली ATP म्हणजेच काय तर इट इज adenosine ribonucleoside. Just remember the name. You need not go into the details of it. What is chemically ATP means? It is adenosine ribonucleoside. What is the structure of ATP? ATPचं स्ट्रक्चर कसं आहे? It contains of the nitrogenous group compound called as adenine. This blue color is nothing but the nitrogenous compound that is adenine. Then there is a pentose sugar ribose. This pink color is the pentose sugar and it is the ribose. That is, I told you it is adenosine triphosphate. It also consists of the ribose sugar in it. And the 3 phosphate groups, it consists of the 3 phosphate groups 1, 2 and 3. As per the need, the energy is derived by breaking the phosphate bond of the ATP. हा जो phosphate bond आहे ह्यांच्यामध्ये जो bond आहे जशी जशी गरज भासते एनर्जीची तशी तशी हा bond काय होतो ब्रेक होतो. You can see here there is a picture of breaking of the bond of ATP. Hence ATP is called as energy currency of the cell. That is why ATP is also called as energy currency of the cell. जेव्हा जेव्हा एनर्जीची गरज भासते तेव्हा तेव्हा हा जो बॉन्ड आहे तो काय केला जातो ब्रेक केला जातो आणि त्यातून आपल्याला काय मिळते तर एनर्जी मिळत जाते. This is nothing but the ATP. It is the energy currency of the cell and you get a lot of energy from the ATP. त्यामुळेच कार्बोहायड्रेट्स असू देत, लिपिड्स असू देत, प्रोटीन्स असू देत ह्याच्यापासून आपल्याला काय मिळतंय तर एनर्जी मिळते. म्हणजेच काय मिळतंय ATP, दॅट इज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट.